तर आजचा निकाल बंडखोरीला प्रोत्साहन देणारा असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केलेली आहे। अध्यक्षांचा निकाल म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा होता असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलंय। तर अजितदादा डोईजड होतील म्हणून शिंदेंना हटवलं नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे। खरं तर हा निकाल उद्या कुणी उठावं आणि किती बंडखोरी करावी, कुठल्याही पक्षाच्या विरोधात कधी जावं आणि आपल्या मनाला वाटेल तसं वागावं, याला प्रोत्साहन देणारा हा निकाल आहे। असा आहे की अध्यक्षांचा पूर्ण जर निकाल तुम्ही नजरेसमोर आणलात तर तुमच्या लक्षात येईल चोर सोडून संन्याशालाच फाशी दिली पाहिजे किंवा देण्याचाच त्यांचा एकंदरीत तो निकाल आहे। परंतु अजितदादा पवार हे डोईजड होणार हे लक्षात आलेलं आहे। ह्याच्यामध्ये फार 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 निराळं राजकारण झालेलं आहे। न पेक्षा एकनाथ शिंदेना घेऊन आपण काहीही कमवलं नाही तर गमावलंच हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलेलं आहे। परंतु अजित पवार जर हे मुख्यमंत्री झाले तर ते बिलकुल आपल्या हातात राहणार नाहीत हे भाजपाला लगेचच अजित पवारांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरून लक्षात आलेलं आहे। आणि म्हणून त्यापेक्षा दगडापेक्षा वीट मऊ म्हणून एकनाथ शिंदे ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळं हा निर्णय करून घेण्यामागे भारतीय जनता पार्टीचा 100% हात आहे असा माझा दावा आहे।